नमस्ते नमस्ते. आपल्याकडे बघा एक इनफिल्ड बुलट सर्व्हिसिंगला आलेली आहे बघा. बुलटची सर्व्हिसिंग करायचं असतं, खालचा ऑइल सोडायचा, तो इंजन गार्ड असतं ना, इंजन पत्रा वगैरे काय म्हणतात, तो काढल्याशिवाय निघत नाही. एअर फिल्टर बघा आपण नवीन आणला, इंजन ओरिजिनलच आणला, जुना बघा. आणि ऑइल फिल्टर बी आला आहे. पहिले ऑइल फिल्टर बुलेटला वेगळे होते, आता आता आपले डिस्कवरला कसे 100ला तसे ऑइल फिल्टर आलेत बघा. ऑइल फिल्टर बघा एकदम स्वच्छ करून घ्यायचं, सगळं आता घ्यायचं आहे, स्वच्छ करून जोडून टाकायचा. त्यानंतर बघा एअर फिल्टर बी आपण साईडला काढला आहे, नवीन आणलायचं आहे, टाकून देणार आहे. आता पहिलं बघा 2.5 लिटरचं कॅन बुलेटचं म्हणजे जेच एनफिल्डचं जे ऑइल आहे बुलेटचं तेच आपण आणलेलं आहे जेन्युअनली. आपण ते ऑइल टाकून आता पूर्ण म्हणजे पूर्ण डबा टाकून देणार, तेवढं लागतंच तिला बघा, बघू शकता. ऑइल टाकायचं चाललं आहे आता. ऑइल टाकून पूर्ण टॉपअप करून टाकायचं, जोडून टाकायचं. त्याच्यानंतर जोडदार होते, बोलत होते, काय म्हणत होते मग कसं काय बुलेटचं. म्हणलं असंच असतं, ऑइल हेच टाकलेलं तर चांगलं असतं. आणि बघा आपण नवीन प्रकारचं ऑइल नसलं आणलं आहे, पहिलं आपण वेगळं होतं. चला बोलता बोलता म्हणलं चला आता काय तुम्हाला दाखवावं म्हणलं बुलेटची बी सर्व्हिसिंग. ही दुसरी वेळ आहे ह्या असल्या बुलेटची सर्व्हिसिंग करायची. का तर आपण जुन्या कार्बोरेटरवर त्यांचे करतोच, BS6च्या बी करतो, पण हे आता नवीन व्हर्जनमधली ना, तर एअर फिल्टर आपण वॉश करून घेतो एअर मारून चकाचकमध्ये मस्त की. एअर मारला की क्लीन होतं, काय राहत नाही, धूळ सगळी चकाचक होती फिल्टरला, ह्याला त्याला सगळं. फिल्टर ऑइल फिल्टर तर आपण बदलून टाकतो, त्यात काही विषय नाही, पण बाकीची स्वच्छता करावं लागतेच. ते बी स्वच्छ क्लीन करून घेतलं. त्यानंतर वरचं एक कॅप असते, नवीन आले बघा आता, काही जणांना माहीत नसेल. वरून असं पुश करून आत पुश करायचं फक्त, काही लय सोपं नाही. त्याच्यानंतर आतमध्ये एअर फिल्टर असतो, ते 3 नटात असतो, तो नीट 3 नटात खोलायचा. आता आपण बघा फिल्टर उलटा लावला होता, पण नंतर लक्षात आलं की अरे फिल्टर असा आहे का, तर आताशी तर सुरुवात आहे ना, त्याच्यामुळं मग आपण तो फिल्टर परत काढला आणि बघितलं वाकून की काय नक्की कसं आहे काय आहे. पण फिल्टर जे अलीकडे जी ती कॅप आहे त्या कॅपला बसतो. नंतर तो काढून परत कॅपला बसून टाकला, तो बसत नव्हता ना बघितल्यावर, परत काढला, परत ह्याला बसवला आणि 3 स्क्रूमध्ये फिटिंग करून बसून घेतला. त्यानंतर मग ती 3 नटं आवळून घेतली आणि टायर बी बदलायचा होता गाडीचा. कस्टमर म्हणत होतं की टायर MRFचा टाका, म्हणलं त्यांना, म्हणलं जेन्युअनली MRFचा टायर टाका. टायर काय आपल्या इथं नव्हता, पण त्यांना सजेशन दिलं चौपल्यावर मिळतो म्हणून. तेव्हा टायर बघा तुम्ही आता, टायर पूर्ण पंक्चर होता, काय त्यांना इथं भेटणार, मग चौपल्यावर त्यांना पाठवलं, भेटला असन बसून टाका म्हणलं. परत ते म्हणले आपल्याला इकडलं हवा मारायची जोडदार होते, त्यामध्ये घ्या एअरची गन